नमस्कार. MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मी नाथा सावंत. मी सध्या अकलूज चौकात त्या हिंदुस्तान इलेक्ट्रॉनिक्स पाशी उभा आहे आणि या ठिकाणी बरेच दिवसापासून लाईन जे आहे ड्रेनेज लाईन ते चोकअप झालेले सध्या युद्ध पातळीवर काम चालू आहे. नागरिकांना या गोष्टीचा त्रास झाला, परंतु काय प्रॉब्लेम झाला होता हे आपल्यातील जे नागरिक आहे त्यांच्याकडून जाणार होतो. दादा, ज्या ड्रेनेज लाईनचा प्रॉब्लेम काय झाला होता जे 10 दिवसापासून वर्ण वाहत होती? ड्रेनेज लाईन सुरुवातीपासून चांगल्या पद्धतीनं चालू होती. फक्त ह्या हायवेच्या रोडच्या कामामध्ये कुठंतरी ती चॉकअप झालेली आहे. त्याच्यामुळं पाणी थोडकं होतं ते आतापर्यंत जात होतं, पण आता पाण्याचा वापर दुसरी नवीन घराची पाईपलाईन त्याला जोडल्यामुळं संपूर्ण पाणी त्यात बसना आणि त्याच्यामुळे चेंबरमधून पाणी बाहेर यायला लागलं. किती दिवस पाणी वर्ण वाहत होतं? एक 8 ते 10 दिवस झालं. ग्रामपंचायतला तक्रार दिल्यानंतर त्यांनी तात्काळ खोदून बघितलं होतं, पण त्या दिवशी चॉकअप त्यांना सापडलं नाही. आज आता युद्ध पातळीवर चालू आहे काम. तर खरं तर नागरिकांच्या समस्या असतील की इकडे वारे वाहतार आहे, थोड्या दिवसातच माऊलीच्या पालख्या असते त्या टेंभुर्णी शहरामध्ये जातात आणि जे ड्रेनेजचं पाणी होतं ते रस्त्यावर वाहत होतं. इतके दिवस चालू होतं, परंतु काही बिल्डिंगचं पाणी यामध्ये शिरलं, त्यामुळे लाईन कुठेतरी चॉकअप झाली, त्यामुळे हा प्रॉब्लेम झाला. पण ग्रामपंचायत सतर्क आहे आणि ग्रामपंचायतीनं जे काम चालू आहे ते युद्ध पातळीवर या ठिकाणी चालू केलेलं आहे. हिंदुस्तान इलेक्ट्रिकल्स आणि सहकार्य कलेक्शनच्या रस्त्यावरती पाईपलाईन जी आहे ड्रेनेज लाईन ती चोकअप झाली होती. इतक्या दिवस चालत होती, परंतु या ठिकाणी बांधकाम वाढलं, टेंभुर्णी शहर झपाट्यानं वाढतं आहे, त्यामुळे पाईपलाईन जी आहे ती चोकअप झालेली होती. आणि ह्या चोकअप करण्यासाठी नेटकऱ्यांनी सोशल मीडियावरती समाज माध्यमावरती मोठे व्हिडिओ टाकले होते, कारण लोकशाही आहे आणि प्रत्येकाला तो व्हिडिओ नागरिकांना समस्या सांगण्याचा अधिकार पण आहे. परंतु या माध्यमातून ग्रामपंचायतीनं गेले 10 दिवसापासून कसोशीनं या ठिकाणी प्रयत्न केले, परंतु फॉल्ट जो होता तो मोठा होता, कारण पुढे जे लाईन होती ती चॉकअप झाली होती, इथल्या नागरिकांनी सांगितलेलं आहे. आणि ग्रामसेवक जे आपल्यासोबत साळुंकी भाऊसाहेब आहेत. भाऊसाहेब, एकंदरीतच काय सांगाल की जे लाईन आहे ते गटरगंगा जे आहे ते 10 दिवसापासून वर्ण वाहत होते, आता तुम्ही ग्रामपंचायतची सर्व टीम या ठिकाणी कसोशीनं या ठिकाणी जो मार्ग आहे तो मार्ग काढत आहात, काय प्रॉब्लेम झाला होता? सदरची ठिकाणची जो जागा आहे ती अगदीच सार्वजनिक रहदारीच्या ठिकाणी चौकातील आहे. त्या अनुषंगानं सदरच्या गटारीला काही लोकांनी बंद पडलेल्या गटारीला परस्पर जोडल्यानं सदरचा प्रश्न उद्भवला होता. ग्रामपंचायतीनं त्यावरती 1-2 वेळा उकरून बघून प्रयत्न केला, परंतु सदरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नव्हता. त्यानंतर आर्थिक तरतूद करून आता या ठिकाणी नवीन गटार टाकण्याचं नियोजित केलेलं आहे. तरी लोकांनी वारीच्या अनुषंगानं हा प्रश्न महत्त्वाचा होता, तो आता सोडवला आहे. काही एकंदरीतच काय सांगाल की हा जो प्रॉब्लेम आहे तो गटरगंगावरनं वाहत होते आणि काही लोकांनी ड्रेनेज लाईन बंद होते तरीसुद्धा जोडलं होतं. आपण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी काढत आहात? खरं तर म्हणजे गेल्या आठवड्याभरात थोडंसं माझी आजारी असल्यामुळं मी हॉस्पिटलच्या यामध्ये म्हणजे गोंधळात होते. आणि जेव्हा सगळ्या ह्याच्यातून टेंभुर्णीमध्ये आल्यानंतर मला काही लोकांनी सोशल मीडियाला जी पोस्ट पडली ग्रामपंचायतचा ढिसाळ कारभार, तर मला कुठंतरी नागरिकांच्या संवेदना हरवल्यात का काय असा एक मोठा प्रश्न पडला. कारण सर्व टेंभुर्णीमध्ये लोकांना माहीत होतं की काय परिस्थिती होती. आणि आज जरी ग्रामपंचायत टेंभुर्णी ही ग्रामपंचायत असेल, तर आपण बघतोय की टेंभुर्णीचा वाढता विस्तार आणि आमच्या समोरची आव्हानं, परंतु ग्रामपंचायत अधिकारी आपले साळुंके भाऊसाहेब असतील किंवा आम्ही सर्व बोबडे पार्टीची टीम असेल, आम्ही तत्परतेने काम करत आहोत की जेणेकरून आपल्या गावातील लोकांना नाहक त्रास होऊ नये. म्हणजे मी तुम्हाला सांगेन की 99% आमच्यासमोर समस्या आल्या आणि त्या कशा सोडवता येतील यासाठी आम्ही संवेदनशीलतेतून काम करत आहोत. परंतु जो प्रॉब्लेम झाला होता की बाबा इथल्या चेंबरची जी काही चोकअप झाल्यामुळे घाण पाण्यामुळे व्यापाऱ्यांना त्याचा त्रास झाला, त्यावेळेस भाऊसाहेबांना मी याच्यासाठी विचारणा केल्यानंतर त्यांनी सांगितले की आपले कर्मचारी पाठवले होते, परंतु त्या कर्मचाऱ्यांकडून होणारी ती समस्या नाही आहे, तर त्याच्यासाठीचं बाबाराजा आणि मी त्याची पाहणी केली आहे, त्याच्यासाठी ठेकेदार बघितला आहे आणि 2 दिवसात काम चालू होतं आहे. आणि आपलाही काही फोन जात होता की तिथे जाऊन बाईट घेण्यासाठी काही नेटकरी मंडळी आहेत, ते सारखं बोलवत आहेत, तर काय करायचं? नाहीतर आम्हाला कुठल्याही कामाची प्रसिद्धी करायची नव्हती. तुम्ही म्हणालात
आमचं काम कसं आहे हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज मी इथे उभे आहे. आपणही पाहताय की ही छोटी समस्या नव्हती जी इथल्या रोड काँक्रिटीकरणाचं काम चालू असताना जी ड्रेनेज लाईन बंद झाली होती, त्या बंद झालेल्या लाईनला काही नागरिकांना माहीत नसल्यामुळे त्यांनी त्यांच्या सांडपाणी त्याला जोडलं गेलं आणि ते पाणी ते चेंबर चोकअप झाला, पुढं पाणी जात नव्हतं आणि त्याच्यामुळे आम्हाला आता 200 फूट नवीन लाईन टाकावी लागत आहे. पण मी तुम्हाला सांगेन की खूप चांगलं आहे, लोकांनी समस्या आमच्यापर्यंत पोहोचवाव्यात, आम्हाला काम करण्याची संधी द्यावी, कोणताही ढिसाळ कारभार होत नसेल. जरी असं वाटतं आहे की अजूनही म्हणजे सरपंच म्हणून किंवा आम्ही पार्टी म्हणून कुठे कमी पडत असू, जेवढ्या तुम्ही गोष्टी ह्या आम्हाला जाणवू द्याल तेवढं अधिकचं चांगलं काम आमच्या हातून होईल आणि इथून पुढे अशी काही गैरसोय होणार नाही. नेटकऱ्यांना मी आव्हान करेन की अशा गोष्टी तुम्ही आमच्या लक्षात आणून द्या. आम्ही कोणतीही पार्टी, कोणतेही विरोधक अशा गोष्टी न करता आम्हाला जेवढ्या समस्या सोडवता येईल, जेवढा तुमचा त्रास कमी करता येईल यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्नशील राहू. खरं तर ग्रामपंचायत तत्परता या ठिकाणी दाखवत आहे, पण प्रॉब्लेम जर मोठा असेल तर ग्रामपंचायत थोड्या लेबरवरती हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासारखा नव्हता. म्हणून तर अख्खी टीम आपण पाहताय की कशा पद्धतीनं या ठिकाणी ड्रेनेजचं सध्या काम युद्ध पातळीवर सुरू आहे आणि नेटकऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी ग्रामपंचायतीला जाणवून दिलं की बाबा कुठं प्रॉब्लेम आहे आणि प्रॉब्लेम असेल त्या ठिकाणी नक्कीच ग्रामपंचायत आपल्या पाठीशी असणार आहे, आपली ग्रामपंचायत असणार आहे. त्यामुळं आपल्या समस्या ग्रामपंचायतला 100% सांगितल्या पाहिजेत, त्याचं निरासन मात्र 100% होणार आहे. मी कॅमेरामन गौरव सावंतसह नाता सावंत, MS मराठी न्यूज, मराठी माणसाचा मराठी चॅनल.